हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सकाळी माझी किचनमधून सुरुवात झाली आहे आणि ते म्हणजे हे फ्लॉवर पॉट जे आहेत ना, तर ते वॉश करण्यापासून तर त्यातमध्ये जे पाणी वगैरे होतं तेच मला चेंज करायचं होतं आणि जे काही फ्लॉवर खराब झाले होते ते काढून टाकायचे होते. म्हणूनच मग मी माझ्या कामाची सुरुवात या फ्लॉवर पॉटपासून सुरुवात केली होती, की ते झाडं वगैरे जे रिअल आहेत तर ते छान वॉश करून घेतले. फ्लॉवर पॉट वॉश करून घेतले आणि मस्त असं परत एकदा व्यवस्थित जे फ्लॉवर चांगले होते ना, तर ते त्यामध्ये अरेंज करून दिले होते. ज्या फ्लॉवरचे दांडे जास्त जाड वगैरे होते ना, तर तेच फ्लॉवर्स अजूनही छान आहेत. त्यातून मला 3-4 जरा छान वाटले म्हणून हे बॉटलमध्ये ठेवले आणि त्यामध्ये मनी प्लांट ठेवून दिला होता. आणि आणखीनही काही-काही जे होते तर ते म्हटलं, की ह्या दुसऱ्यावाल्या ओव्हल शेपमध्ये जे आहे ना फ्लॉवर पॉट, तर त्यामध्ये ठेवून देते. त्यातली थोडीशी कमी असे होते, जरा जास्त सुकलेले होते म्हणून मग ते त्यामध्ये ठेवले होते. आणि जिप्सीचे फ्लॉवर जे होते तर ते आता बऱ्यापैकी म्हणजे पूर्ण ड्राय झाले होते. त्याचे जे वरचे छोटे-छोटे व्हाईट कलरचे जे फ्लॉवर्स आहेत ना, ते थोडासा जरी हात लागला तरी लगेचच पडत होते खाली. तर त्याची खूप जास्त काळजी घ्यावी लागत होती. ते पण दिसायला खूप सुंदर दिसत होतं. त्यामधून जे खराब झालेले आहे ना, तर ते मी आता टाकून देणार होते आणि जे थोडंसं चांगलं होतं, तर म्हटलं तेच ठेवून देऊया. आणि जो कॉर्नर होता ना, तर तो सुद्धा मी आता क्लीन करून घेतला होता. तिथली लाईटनिंग वगैरे, तर ती सुद्धा छान असं क्लीन वगैरे करून घेतली आणि त्यावरती नंतर ना, ते फ्लॉवर पॉट वगैरे ठेवून दिलं होतं. आणि आता लाइटिंगमध्ये तुम्ही थोडंसं चेंज पाहत असाल, की त्यातली एक लाईट माळ आहे ना, तर ती अ, बंद पडली आणि म्हणून इतकं विरळ-विरळ ह्या लाईट वगैरे दिसताय. खरं तर किचनला खूप जास्त छान लूक आला होता त्या लाइटिंगमुळं. पण आता त्यामधली एक लाईट माझी आहे तर ती खराब झालेली आहे आणि एकच आहे तर ती चालली आहे. तर त्यामुळं ते खूप विरळ-विरळ असं दिसतंय. कदाचित मला असं वाटतंय की ही लाईट मला आता काढून टाकूया, कारण की खूप कमी अशी लाइटिंग होती. आधी जी होती तर ती खूप जास्त दाट होती आणि खूप छान तो कॉर्नर वाटत होता. आता आज मला बनवायची होती परत एकदा पाणीपुरी. रिया, निशान आणि मी आम्ही तिघेच होतो घरी आणि आमच्या तिघांसाठी पाणीपुरीसुद्धा आम्हाला सफिशियंट होऊन जाईल. भाजी चपातीची काही गरज वगैरे पडणार नाही म्हणून. तर त्याचीच इथं माझी सकाळी-सकाळी तयारी सुरू झाली होती, की पाणीपुरी बनवून घेऊया. म्हणूनच म्हटलं पहिल्यांदा तर कुकर वगैरे लावून घेऊया आणि त्यानंतर ना जे काही गोड पाणी आणि तिखट पाणी आहे ना, तर ते सुद्धा बनवायचं होतं. रिऊ आणि ईशानच्या दुसऱ्या मला ॲक्टिव्हिटीसुद्धा कंप्लीट करून घ्यायच्या होत्या. आणि ईशान तर सुट्टीचा दिवस म्हटलं, की खूप जास्त निवांत उठत असतो. तो काही लवकर उठत नाही. ईशान अजूनही झोपलेलाच होता आणि मी मध्ये-मध्ये माझं त्याला आवाज देणं सुद्धा सुरू झालं होतं. कारण की आता बराच वेळ झाला होता, की ईशान उठ वगैरे स्वतःचं आवरून घे, जेणेकरून मग खायला रेडी होशील. आणि पाणीपुरी म्हटलं, की त्या दोघांनाही खूप जास्त आवडते. रियानला मात्र खूप जास्त आवडते. तो बिना तळलेली वगैरे असते ना कच्ची, तर ती म्हटलं तरी तो खात असतो. जेव्हाही त्याला आठवते, की हां, पाणीपुरी
अशी पाणीपुरी वगैरे खाऊन झाल्यानंतर ना फ्रीजमधले जे काही भाजीपाला मी काल घेऊन आली होती ना, तर तोच ठेवून द्यायचा होता. तो छान असा ठेवून दिला. फ्रीज आवरलं, किचन आवरलं आणि नंतरनं घेतली रिऊची ही ॲक्टिव्हिटी करायला. त्याला ही ॲक्टिव्हिटी म्हणजे करायची होती. स्कूलमधली ही ॲक्टिव्हिटी होती. तसं तर मी आता डेली त्याची एक माझी पर्सनल जी काही असते डेली किड्स ॲक्टिव्हिटी तर ती घेणारच आहे. पण ही ॲक्टिव्हिटी होती ती म्हणजे स्कूलमधनं होती. तर ती त्याची कंप्लीट करून घेतली. बाकी मग नंतरनं काही जास्त काम वगैरे झालंच नाही. आता हे लवकर आले होते थोडंसं म्हणून मग बाहेर निघालो होतो. बाहेर यासाठी की आता भाजीपाला तर आणून झाला होता. पण आता राहिलं होतं मेन काम ते म्हणजे डी-मार्टचं. तर डी-मार्टला जायचं असं चालूच होतं. फायनली हे थोडंसं लवकर आल्यामुळं आम्ही डी-मार्टला जाण्यासाठी निघालो आणि आता इथून जात असताना काल जे आम्ही कबड्डी वगैरे पाहायला गेलेलो ना, खो-खो वगैरे, तर त्यावेळेस तिथं जे लाइटिंग वगैरे होते ना, तर ते लाईटचे रेज वगैरे ना इकडनं दिसत होते. म्हणून रियान आणि ईशानचं दोघांचंही चाललं होतं, की "बघ मम्मा तिकडं काहीतरी प्रोग्राम सुरू असणार आहे." म्हणूनच तिकडं ना लाईटचे रेज हे जे दिसताय ना, तर ते दिसताय. तर ते कशाचं आहे, काय असं काहीसं. तर ते त्या प्रोग्रामचं हे चालू होतं. म्हणजे आज तिकडे अजूनही प्रोग्राम होता. आज माहीत नाही तिकडे काय होतं, वेळ नव्हता त्याच्यामुळे आम्ही काही जाणार नव्हतो. आणि रिऊला इकडं मून दिसला. मग तो लगेच म्हणायला लागला, "मम्मा मून." म्हणजे त्याला आता ह्या गोष्टी कळायला लागल्यात. म्हणजे तसा बऱ्यापैकी मोठा झालाय. सन, मून वगैरे हे गोष्टी त्याला समजून जातात. रिव्हिजन खूप जास्त पाठीमागे लागले होते, की आपण तो जो काही कालचं फंक्शन होतं ना, तर ते पाहण्यासाठी जाऊयात. पण तिकडं गेलो तर मग इकडं पुढं लेट होऊन जाणार डी-मार्टला आणि आणखीन मग आल्यानंतर मी भाजी तर बनवून आली होती. पण मला अजून चपाती वगैरे घरी जाऊन बनवायची होती आणि नंतरनं जेवण. तर ते खूप जास्त लेट होऊन जाईल म्हणून आणि हे जे बॅनर दिसते ना, तर तो सुद्धा प्रोग्राम तिकडंच होता. जे की आम्ही काल गेलो होतो त्यावेळेस ते एका साइडला त्याचं सुद्धा फंक्शनची तयारी तिकडे चालू होती. काल कळालं नाही की इथे काय असेल किंवा काय नाही. थोडंसं अरेंजमेंट वगैरे असं चालू होती. जास्त काही लोकं त्या साइडला नव्हती. जिकडं मॅच होती ना खो-खोची, तर तिकडं खूप जास्त होती आणि हे जे काय दिसतंय समोर बहुतेक हे लोकं त्या फंक्शनचेच गेलेले असतील असं काहीसं. कारण की बऱ्याच लोकांच्या सेम असा पेहराव होता म्हणजे व्हाईट वगैरे टी-शर्ट म्हणा किंवा काय आणि गळ्यामध्ये तो दुपट्टा जो काही होता ऑरेंज कलरचा तो आणि खूप जास्त ट्रॅफिक झालं होतं. रिव्हिशन तर खूप मागे लागले होते, की ते फंक्शन वगैरे काय असेल तिकडं पाहायला जाऊ. पण वेळ नसल्यामुळं आम्ही काही गेलो नाही आणि पुढचीही कामं आमची होती, जी म्हणजे डी-मार्टला जाऊन येणं आणि त्यानंतरनं स्वयंपाक वगैरे. तर त्यांना सांगितलं, की ट्रॅफिक खूप जास्त आहे म्हणून. मग काही गेलो नाही आणि लगेचच डी-मार्टला गेल्या-गेल्या एवढी जास्त गर्दी होती ना, म्हणजे बाहेरूनच दिसलं, की अरे बापरे! खूप जास्त गर्दी आहे. ट्रॉलीसुद्धा मिळते की नाही. तर जेव्हा गाडी पार्क केली, तर तिथंच आम्हाला ही ट्रॉली भेटली. वरती भेटेल, नाही भेटेल याचा विचारसुद्धा केला नाही आणि होती ती ट्रॉली आम्ही घेतली. रिऊ मात्र त्याच्यात बसून मस्त एन्जॉय करतोय. चाललो होतो आता वरती डी-मार्टमध्ये आणि ईशानलाही लोटायला खूप जास्त आवडत होतं. दोघांची मजा-मस्ती चालू होती आणि आता निघालो होतो डी-मार्टला जाण्यासाठी, शॉपिंग करण्यासाठी आणि जास्त वेळसुद्धा मला तिथं घालवायचा नव्हता. कारण की घरी परत यायचं होतं आणि गर्दी तर एवढी भयानक होती ना, आज डी-मार्टमध्ये खूप जास्त गर्दी होती. शॉपिंग वगैरे झाल्यानंतरनं परत एकदा रिटर्न जाण्यासाठी जेव्हा आम्ही निघालो, तेव्हा मात्र रोडवरती बिलकुलही ट्रॅफिक नव्हतं. सर्व ट्रॅफिक क्लिअर झालं होतं आणि आम्हाला सुद्धा पटापट येता आलं आणि आम्ही लवकर घरीसुद्धा पोहोचलो. आता गेल्यानंतरनं डायरेक्टली चपाती वगैरे बनवून जेवण वगैरे करून हा ब्लॉग मी इथेच एंड करतीये. असा होता आमचा हा संडेचा दिवस. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. तोपर्यंत बाय आणि भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. बाय.